IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टी लागणार आहेत. एक आहे MHT CETचं स्कोअर कार्ड, मग त्याची हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी आपल्यासोबत ठेवा. 12वी किंवा HSCची मार्कशीट याची देखील हार्ड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी आपल्या सोबत ठेवा आणि आपला जो काही ॲड्रेस आहे त्याचा पिन कोड लिहून ठेवा. तर सुरुवातीला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे जे काय इंजिनिअरिंग ॲडमिशनची वेबसाईट आहे fe2024.mahacet.org ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचे म्हणजे आपल्याला एक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल आणि एक पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे, म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होईल. त्यानंतर आपल्याला जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे आणि त्याला जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. ह्या प्रोसेससाठी 14 जुलै ते 24 जुलै असा वेळ दिलेला आहे. तर एकदा हे डॉक्युमेंट्स अपलोड झाले आणि आपण ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट झाल्यानंतर दुसरी जी स्टेप आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. जे काही आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अपलोड केलेले आहेत, तर हे सर्व माहिती हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला फॅसिलिटेशन सेंटरला जायचं आहे आणि तिथं आपले डॉक्युमेंट जे आहेत ते व्हेरीफाय होतील. प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी आपल्याला 15 जुलै ते 25 जुलै असा वेळ दिलेला आहे. तर एकदा हे आपले सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले की तिसरी स्टेप जी आहे ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, म्हणजे या वेबसाईटवरती एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होईल 27 जुलैला. त्यानंतर 27 जुलैनंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस, म्हणजे ह्या लिस्टमध्ये आपलं नाव, आपलं डेट ऑफ बर्थ, आपले जे काही मार्क्स आहेत, CETचे मार्क्स, पर्सेंटाईल, हे सर्व आपल्याला चेक करायचे आहेत. आणि हे सर्व व्यवस्थित असेल तर ओके आहे. नसतील काही त्याच्यामध्ये आपली कॅटेगरी आहे परंतु तिथं ती कॅटेगरी दाखवत नाही आहे किंवा मार्क्समध्ये मिस्टेक आहे किंवा नावामध्ये काही मिस्टेक आहे, असे जे काही त्रुटी असतील तर ह्या त्रुटी जी आहेत ते आपल्याला 28 जुलै ते 30 जुलै ह्या दरम्यान हे आपल्याला सर्व याबद्दल जे काही ग्रीव्हन्सेस आहेत ते फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन आपल्याला रिझॉल्व करायचे. आणि मग हे ग्रीव्हन्सेस सर्वांचे रिझॉल्व झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जे डिस्प्ले होईल ती 2 ऑगस्टला डिस्प्ले होईल. तर हे फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला स्टेट मेरिट नंबर मिळणार आहे. जसा JEEच्या स्टुडंटसाठी ऑल इंडिया रँक असतो तसाच त्याच पद्धतीनं जे विद्यार्थी ह्या CETच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन करतील इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी त्या सर्व विद्यार्थ्यांना 2 ऑगस्टला एक मेरिट नंबर मिळेल आणि ह्या मेरिट नंबर म्हणजे स्टेट मेरिट नंबरनुसार पुढचे जे काही ॲडमिशन आहेत ते पार पाडले जातील. तर अशा पद्धतीनं हा इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भातला हा टाइम टेबल आहे. ह्या डेट्स जे आहेत ते टेंटेटिव्ह आहेत, त्यामुळे आपण इथं बघाल 24 जुलै किंवा 25 जुलै हा स्टार दिलेला आहे, म्हणजे ह्या डेट्समध्ये काही अपडेशन किंवा चेंज देखील होऊ शकतो. तर आपल्याला ह्या इंजिनिअरिंगची जे काही वेबसाईट आहे ह्याला फ्रिक्वेंटली व्हिजिट करायचे आणि हे जे टाइम टेबल आहेत, डेट्स आहेत, ह्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आज आपण इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी जी काही वेबसाईट आहे ती आहे fe2024.mahacet.org. तर ह्या वेबसाईटची जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करून देखील आपण ह्या वेबसाईटवरती जाऊ शकता किंवा आपण गुगलवरती टाईप करायचं आहे fe2024.mahacet.org. तर आपल्याला ही वेबसाईट अशी दिसेल. ही जी वेबसाईट आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल. इथं 2 टॅब आहेत किंवा 2 बटन आहेत. एक आहे न्यू रजिस्ट्रेशनचं आणि दुसरं आहे ऑलरेडी रजिस्टर्ड. मग आपण पहिल्यांदाच रजिस्टर करतोय म्हणून न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तर आता आपल्याला दिसेल MHCET 2024चे डिटेल्स. तर ह्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाईल हॅव यू अपियर्ड फॉर PCM MHCET 2024, म्हणजे PCMची MHT CET 2024 ही एक्झाम आपण दिलेली आहे का.
तर सर्वांनी आपण ही CETची एक्झाम दिलेली आहे, त्यामुळं एसला क्लिक करायचं आहे. एसला क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीची माहिती विचारली जाईल. तर ह्यामध्ये आपल्याकडे जे स्कोअर कार्ड आहे MST CETचं त्याच्यावरती बघून आपल्याला इथे त्याचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्यानंतर MST CETचा रोल नंबर, आपला जो काही रोल नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि आपली डेट ऑफ बर्थ ह्या ठिकाणी टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ टाकत असताना सपोज माझी डेट ऑफ बर्थ 11 जून 2006 अशी आहे, तर सुरुवातीला आपल्याला ह्याच्यामध्ये इयर सिलेक्ट करायचं आहे. तर इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला इयर दिसेल. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला 2006 हे इयर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर त्याच्या बाजूला मंथ आहे, तर मंथ सिलेक्ट करायचं आहे. आपलं जून मंथ आहे तर जून सिलेक्ट करायचं आहे आणि नंतर आपल्याला इथं जून मंथचे वेगवेगळे डेट्स दिसतील. आपला 11 जूनला डेट ऑफ बर्थ आहे म्हणून 11ला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली डेट ऑफ बर्थ जे आहे ते ह्या ठिकाणी दिसेल. तर हे डिटेल्स टाकल्यानंतर चेक PCM CET डिटेल्स ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला स्क्रीनवरती आपले MST CETचे डिटेल्स बघायला मिळतील. आपलं नाव दिसेल, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे मार्क्स दिसतील. तर ते आपल्याला चेक करायचे आहेत आणि नंतर आपल्याला विचारलं जाईल हॅव यू अपियर्ड फॉर PCB MST CET, म्हणजे PCBची MST CET आपण दिलेली आहे का? दिलेली असेल तर येस करायचं, आपण दिलेली नसेल तर नो करायचं. नंतर आपल्याला विचारलं जाईल हॅव यू अपियर्ड फॉर JEE मेन, म्हणजे आपण JEE मेन्सची 2024ची एक्झाम दिलेली आहे का? दिलेली असेल तर येस करायचं, दिलेली नसेल तर नो करायचं. नंतर आपल्याला विचारलं जाईल नीट एक्झाम दिलेली आहे का? दिलेली असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं आहे. नंतर फॉरेन नॅशनल वगैरे, त्यानंतर जम्मू काश्मीर वगैरे असं विचारलं जाईल तर नो करायचं आहे त्याला. नंतर येईल क्वालिफाईंग एक्झामिनेशन, तर क्वालिफाईंग एक्झामिनेशन आपली HSC आहे, 12वी दिलेली असेल तर 12वीला क्लिक करायचं आहे. आपण डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाला क्लिक करायचं आहे किंवा डिप्लोमा इन व्होकेशनल असं असेल तर त्याला क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीनं हे क्लिक करून खाली यायचं आहे. एक चेकबॉक्स दिसेल, इथं लिहिलेलं आहे आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन, म्हणजे इथं जे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते मी काळजीपूर्वक वाचलेले आहेत आणि त्यामुळं मग इथं क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण आता रजिस्ट्रेशन डिटेल्स ह्या ठिकाणी येणार आहोत. तर ह्या रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये आपल्याला जे आहे ते पर्सनल डिटेल्स सुरुवातीला भरायचे आहेत. तर यामध्ये कॅन्डिडेट्स फुल नेम, म्हणजे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव ह्या ठिकाणी टाकायचं आहे. HSCचं जे काही मार्कशीट आहे, आपली HSC स्टेट बोर्डमध्ये झालेली असेल किंवा CBSEमध्ये झालेली असेल, जे काही आपल्याकडे HSCची मार्कशीट आहे त्या मार्कशीटवरती आपलं नाव जसं दिलेलं आहे त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी आपल्याला नाव टाईप करायचं आहे. तर जे काही विद्यार्थी स्टेट बोर्डचे आहेत त्यांचं जनरली सुरुवातीला सरनेम असतं, नंतर फर्स्ट नेम आणि नंतर शेवटी जे आहे ते फादर्स नेम असतं. जर CBSE मधून HSC झाली असेल तर CBSEच्या मार्कशीटवरती जे काही नाव आहे त्या पद्धतीनं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर खाली आहे फादर्स नेम, वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथं फर्स्ट नेम टाकलं तरी सफिशियंट आहे, पूर्ण नाव टाकत बसायची गरज नाही. तर फर्स्ट नेम जे काही आहे ते टाका. मदर्स नेम विचारलेलं आहे, आईचं पण जे काही फर्स्ट नेम आहे तेवढंच टाका. नंतर आहे जेंडर, मग आपण जेंडरमध्ये फिमेल, मेल जे काही आहे ते ह्या ठिकाणी टाका. नंतर पुढे आहे कन्फर्म जेंडर, म्हणजे जेंडरमध्ये जे काही आपण टाकलेलं आहे मेल किंवा फिमेल तेच परत एकदा इथं क्लिक करून त्याला कन्फर्म करायचं आहे. त्याच्या पुढे आहे डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थ आता मागे सांगितल्या पद्धतीनं, तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला इयर सिलेक्ट करायचं आहे. आताच मी दाखवलं त्या पद्धतीनं हे 2006 आहे आणि मला जून मंथ पाहिजे, जून, आणि 11 डेट आहे तर 11 जून 2006 अशी डेट ऑफ बर्थ आहे. तीच डेट ऑफ बर्थ परत एकदा तशीच प्रोसिजर करून आपल्याला टाकायची आहे. नंतर आहे रिलिजन. रिलिजनमध्ये ड्रॉप डाऊन मेनूला क्लिक करायचं आहे आणि मग या ठिकाणी आपल्याला रिलिजन दिसतील आणि यातलं आपलं जे काही रिलिजन आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. तर हे रिलिजन आपण काळजीपूर्वक सिलेक्ट करायचं आहे. जर आपल्याला पुढे
मुस्लिम मायनॉरिटी कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल, ख्रिश्चन मायनॉरिटी कॉलेजमध्ये अप्लाय करायचं असेल, तर आपलं जे काही रिलिजन आहे ते आपण ह्या ठिकाणी काळजीपूर्वक सिलेक्ट करायला पाहिजे. नंतर रिजन आहे, तर आपण कुठल्या रिजनमध्ये आहात, म्हणजे रुरल आहात की अर्बन आहात, ते आपण ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये एवढं काही विशेष नाही आहे, रिजनमध्ये आपण जे काही सिलेक्ट कराल ते करू शकता. नंतर पुढचं आहे ॲन्युअल फॅमिली इन्कम. ह्याच्यामध्ये ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर लक्षात येईल तर ॲन्युअल इन्कमचे असे स्लॅब दिलेले आहेत. तर यामधनं आपलं जे काय ॲन्युअल इन्कम आहे फॅमिलीचं किंवा वडिलांचं, तर ते इन्कम ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आपण ओपन कॅटेगरीमध्ये आहात आणि पुढे आपल्याला EWSमध्ये अप्लाय करायचं असेल किंवा TFWSमध्ये अप्लाय करायचं असेल, तर आपलं इन्कम जे आहे ते 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. इथं इन्कम आपण 8 लाखापेक्षा कमी सिलेक्ट केलं तरच पुढे आपल्याला EWS किंवा TFWS असे ऑप्शन येणार आहेत. त्यामुळं आपल्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट आहे किंवा आपण इन्कम सर्टिफिकेट काढणार आहोत, तर आपण ह्या ठिकाणी 8 लाखापेक्षा कमी जे काही स्लॅब आहे तो ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. पुढचं आहे मदर टंग, मातृभाषा. तर इथं देखील ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत ते ह्या ठिकाणी दिसतील. आपली मातृभाषा मराठी असेल तर मराठीला सिलेक्ट करा. कोणाची हिंदी असेल तर हिंदी सिलेक्ट करा, कारण हिंदी मायनॉरिटी कॉलेजेस आहेत. मग आपल्याला जर त्या मायनॉरिटी कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला इथं मातृभाषा जी आहे ती आपली हिंदी अशी सिलेक्ट करायची, किंवा जे काही आहे गुजराती आहे, सिंधी आहे, तर आपली जे काही मातृभाषा आहे ती सिलेक्ट करायची. नंतर आहे नॅशनॅलिटी. नॅशनॅलिटीमध्ये आपली इंडियन आहे, नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स विचारले जातील. या ठिकाणी ॲड्रेस लाईन 1, लाईन 2, लाईन 3 असं बघायला मिळेल आपल्याला. तर आपला जे काही ॲड्रेस आहे, मग आपले 2-3 वेगवेगळे ॲड्रेस असतील. लोकल ॲड्रेस वेगळा आहे, परमनंट ॲड्रेस वेगळा आहे. तर आपला कुठलाही एक ॲड्रेस ह्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे, कारण ह्याचा पुढे काही जास्ती उपयोग नाही, त्यामुळं इथं जास्त काही विचार करायचा नाही. तर आपला जो काही ॲड्रेस आहे तर पहिल्या लाईनमध्ये थोडीशी ॲड्रेसचं टाकायचं आहे, दुसऱ्या लाईनमध्ये थोडी माहिती टाकायची, तिसऱ्या लाईनमध्ये थोडीशी माहिती टाकायची. अशा पद्धतीनं आपला ॲड्रेस ह्या ठिकाणी द्यायचा आहे. नंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करा. महाराष्ट्राच्या बाहेरचं कोणी असेल तर ते दुसरं स्टेट सिलेक्ट करा. महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केल्यानंतर मग आपल्याला इथं डिस्ट्रिक्ट विचारलं जाईल. आपलं जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट करा. तर या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचा आहे. व्हिलेज सिलेक्ट करायचं आहे. आपला जे काही व्हिलेज असेल तो व्हिलेज सिलेक्ट करा. आणि पिनकोड जो काही आहे आपला, हा पिनकोड ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. नंतर खाली आल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल मोबाईल नंबर. तर आपला जो काही ॲक्टिव्ह मोबाईल नंबर आहे, ही खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे, मोबाईल नंबर. तर आपला जो काही चालू नंबर आहे, मग आपला द्या किंवा आपल्या वडिलांचा नंबर द्या. जो मोबाईल नंबर आपला चालू राहणार आहे, बंद होणार नाही आहे, असा मोबाईल नंबर आपल्याला ह्या ठिकाणी द्यायचा आहे. कारण जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही इन्फॉर्मेशन आहे, आपल्याला ह्या मोबाईल नंबरवरूनच आपल्याला मिळणार आहे. किंवा जो काही OTP आहे तो OTP ह्या मोबाईल नंबरवरतीच येणार आहे. आपलं पुढे काय पासवर्ड विसरला, काय झालं, तर परत आपल्याला ह्या वेबसाईटवरती लॉग इन करण्यासाठी आपल्याला मोबाईलवरती OTP येणार आहे. त्यामुळं हा मोबाईल नंबर देताना काळजीपूर्वक द्यायचा आहे. तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि त्याच पद्धतीनं ईमेल ID द्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं हे मोबाईल आणि ईमेल ID आपण ह्या ठिकाणी द्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर पुढे खाली यायचं आहे आपल्याला चूज पासवर्ड, म्हणजे आपल्याला इथं एक पासवर्ड तयार करायचा आहे. तर पासवर्ड तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी एक प्रोसिजर दिलेली आहे की हा जो पासवर्ड आहे, तर आपण सुरुवातीला हा पासवर्ड एका पेपरवरती तयार करायचा आहे. एक नोटबुक किंवा पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती हा पासवर्ड अगोदर सुरुवातीला तयार करून घ्यायचा आहे आणि मग नंतर ह्यामध्ये टाईप करायचा आहे. तर पासवर्ड तयार करण्यासाठी ही प्रोसिजर दिलेली आहे. पासवर्ड जो आहे मिनिमम 8 अल्फाबेट्स असायला पाहिजेत आणि मॅक्झिमम 13 अल्फाबेट्स असायला पाहिजेत. आणि ह्या अल्फाबेट्समध्ये एक लेटर जे आहे ते कॅपिटल लेटर असायला पाहिजे आणि कमीत कमी एक जे आहे ते न्यूमरिकल व्हॅल्यू असायला पाहिजे आणि कमीत कमी एक जे आहे ते स्पेशल कॅरेक्टर असायला पाहिजे. तर ह्या 4 गोष्टी
चा विचार करून आपल्याला पासवर्ड जो आहे तो तयार करायचा आहे. म्हणजे एक सिंपल मेथड मी आपल्याला सांगतो, आपण दुसरी पण मेथड वापरून करू शकता. तर आपलं जे काही नाव आहे, सपोज एखाद्याचं नाव राहुल आहे, तर त्याचा पासवर्ड मला बनवायचा आहे. तर मी काय करेन की राहुलचं जे आर जे आहे ते कॅपिटल आर लिहीन, कॅपिटल आर आणि RAHUL @123. तर अशा पद्धतीनं असा पासवर्ड तयार करून ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. नंतर तोच कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड परत एकदा आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि मग तो दोन्ही पासवर्ड सेम असतील तर ते ऑटोमॅटिकली कन्फर्म होतील. तर अशा पद्धतीनं पासवर्ड तयार केल्यानंतर आपल्याला खाली जे आहे ते कॅप्चा एंटर करायचा आहे. कॅप्चा म्हणजे खाली जे आहे ते जे काही लिहून दिलेलं आहे या कॅप्चामध्ये, तर हे जसंच्या तसं ह्या ठिकाणी टाईप करायचं आहे. तर तो अशा पद्धतीनं कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे आणि नंतर सेव्ह अँड प्रोसीड ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक केल्यानंतर आपण येणार आहोत व्हेरीफाय वन टाईम पासवर्ड. तर आपण जे काही मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP आलेला असेल तर तो OTP अशा पद्धतीनं आपण OTP टाकलेला आहे आणि व्हेरीफाय OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन दिसेल, रजिस्टर्ड सक्सेसफुली. म्हणजे आपलं जे रजिस्ट्रेशन आहे सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपला जो ॲप्लिकेशन ID आहे तो जनरेट झालेला आहे. म्हणजे इथं रेड कलरमध्ये आपण बघू शकता ॲप्लिकेशन ID. तर अशा पद्धतीनं हे आपल्याला ॲप्लिकेशन ID मिळालेला आहे. म्हणजे हा ॲप्लिकेशन ID आपल्याला SMS थ्रू आपल्या मोबाईलवरती देखील आलेला असेल. ॲप्लिकेशन ID आणि जो काही पासवर्ड आपण बनवलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. पुढे आपल्याला लॉग इन करण्यासाठी हे डिटेल्स लागणार आहेत. त्यामुळं आपण ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड जे आहे ते पेपरवरती लिहून ठेवायचं आहे. तर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आपला ॲप्लिकेशन ID जनरेट झाला म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे. तर आपल्याला आता पुढची माहिती भरण्यासाठी प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. तर प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर जे काही वेबसाईट आहे त्याच्या मेन पेजवरती आपण परत आलेलो आहोत. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यामुळं आता आपण आपला जे काही ॲप्लिकेशन ID आहे तो ह्या ठिकाणी टाकणार आहोत आणि पासवर्ड टाकून आपण साइन इन करणार आहोत. म्हणजे आपण लॉग इन करणार आहोत.